दिगंबर कामत येतकून दिगंबर कामत जेन्ना काँग्रेसीचे चीफ मिनिस्टर आशिल्ले तेन्ना जे कॅबिनेट आशिल्ले ते ऑलमोस्ट कॅबिनेट बीजेपीन तेच दिसता की हे जे एंटायर कॅबिनेट आसा त्या कॅबिनेटान तुम्ही पळयात गोंयचो माजी मुख्यमंत्री काँग्रेसचो माजी मुख्यमंत्री रवी नाईक आणि काँग्रेसचो माजी प्रदेशाध्यक्ष म्हणजे स्टेट प्रेसिडेंट तिसरो असतो दिगंबर कामत हो काँग्रेसचो माजी मुख्यमंत्री माजी CLP लिडर सो हो आता परत मंत्री जाल्लो आसा सो 3 जाले इट इज अ BJP CM लेड काँग्रेस गव्हर्नमेंट हांव रिपीट करता BJP CM लेड काँग्रेस कॅबिनेट त्याने काँग्रेस गव्हर्नमेंट म्हणपाचो म्हणजे एंटायर हे काँग्रेसमय थंय जाल्ले आसा. तुम्ही इतले तरेन सांगले की काँग्रेसीचे लोक बीजेपीन गेल्या पण थंय खंय दुखना बाबा आपले सगळे खडेगात लिडर आहात हे आपूण सांभाळूंक शकलो ना म्हणून हे सगळे जाण काँग्रेसीतले बीजेपीन गेले तिकत ते खडपा कारण असले स्वार्थी जेन्ना लिडर आसा म्हणजे एक्झाम्पल घेतो रवी नायकाक काँग्रेसीन मुख्यमंत्री गेलो दिगंबर कामती सारखे एका काँग्रेसीन मुख्यमंत्री गेलो CLP परत लिडर गेलो फक्त परत आता ह्या पावटी CLP लिडर केल्लो आपण ताका तिडत म्हणजे तुम्ही इमॅजिन करात एक कितले स्वार्थी लोक म्हणजे फ्युचर काँग्रेसीन दिसना म्हणून बीजेपीन गेले ते तुम्ही इलेक्ट कसं कितें जालें तुम्ही परत पयलीं म्हणजे इलेक्शनाक रावपाक जाय नाशिल्लें न्ही फ्युचर आशिल्लें जाल्यार काँग्रेसचे हेजेर इलेक्शनाक रावपाक जाय नाशिल्लें तुम्ही इलेक्शनाक पयलीं रावतात आनी तेजे नंतर तुमी पावरा खातीर सगळे कडेन वयता तशें पळोवपाक गेल्यार दिगंबर कामतीक काल इंडक्ट करून बीजेपीन आपले जे डिस्ट्रॉय करपाचें काम सुरू केल्लें आसा. कित्याक अशें कितें म्हणटा तुमी दिगंबर कामत ज्या दिसा मंत्री जालो आय थिंक बीजेपीचें काबार जावपाचें सत्र सुरू जालें म्हणजे 22 वयल्यान 9 हाडपाचें काम दिगंबर कामतीन गेलें म्हणजे काँग्रेस एक्चुअली डिस्ट्रॉय केली दिगंबर कामती. सो दिगंबर कामतीन काबार केलें म्हणटा आयज आमचें काम दिगंबर कामत बीजेपी डिस्ट्रॉय करपाक करतले आनी बीजेपीचे खूब लिडरांक खबर आसा तो प्रमोद सावंताची ती खुर्ची काडपाक सुरू करता काय ना आनी 3-4 म्हयने राव दिगंबर कामत मुख्यमंत्री जातलो म्हणून तुमीच बरोवपाक लागतले. गोंयचो मुख्यमंत्री दिगंबर फ्युचर म्हणटा तुमी तो ट्राय करतलो तो प्रमोद सावंताक जगपाकूच दिवचो ना एकही ना खूबश्यो काँग्रेसींच्यो गजाली चल्ला जाल्यार वाय यू आर नॉट एक्टिवली पार्ट ऑफ द काँग्रेस टीम इन गोवा. बेसिकली म्हाका म्हाजे कडेन जबाबदारी दिल्या ती तामिळनाडूची आनी पॉंडिचेरीची त्या वटेन जॉयल यूथ काँग्रेस येवपाचो बंद जालो खेमलोचे आमी आयकले सो ह्यो सगळ्यो गजाली आयकल्यो जाल्यार आय डोंट नो वॉट इज हॅपनिंग इन काँग्रेसीन ही बॉक्सिंग कित्याक सुरवात जाल्या म्हाका कळना. नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमान आनी दर एक कार्यक्रमान आमी अशें एक व्यक्तिमत्व हाडटा ज्या गजालीचेर मन मोकळेपणान तुमच्या प्रश्नाच्यो जापो दिवपाक ते हांगा आसात. आयज आमच्या स्टुडियोन अशेंच एक व्यक्तिमत्व आसा खूब तेंपान ते गोंयच्या मिडियाचेर येतात. गोंयान सद्या तेंची वाटचाल खूब कमी दिसता आमकां नॅशनली इज वर्किंग आनी गोंयान काँग्रेसीचे फुडें भवितव्य कितें हेचे विचार आनी हेचेर डिस्कशन करपा खातीर आयज आमच्या ते स्टुडियोन आयिल्ले आसात आनी तांचे कडेन मुद्दम जावन आमी तांकां स्टुडियोन आपयला कित्याक एक्झिस्टींग जे काँग्रेसीचे प्रेसिडेंट आसात अमित पाटकर तांकां खूब वेळा आमी कॉन्टॅक्ट करपाचो प्रयत्न केल्लो आसात आनी खुबशे लोकांचे हेच आमकां फिडबॅक येतात की ते फोनूच उबारिना. आतां कितें एक्चुली चल्लां काँग्रेसीन आनी दुसरी सायड काँग्रेसी सगळी येता आनी तेंच्या भितरूच ज्यो झगड्यो आहा काँग्रेस A पार्ट B पार्ट खुबश्यो गजाली आयकपा येता हेजेर जर क्लॅरिफिकेशन मेळोंक शकता जाल्यार एकूच मनीस आमकां आयज स्टुडियोन ह्या गजालीचेर उत्तर दिवपाक शकता ते म्हणजे गिरीश चोडणकर. सर येवकार तुमकां आयच्या ह्या कार्यावळीन. थँक्यू. सगळ्यात पयलीं खुबश्यो गजाली आहा काँग्रेसीच्यो आनी म्हाका खबर आहा खंयी जर तुमी देशाच्या खंयच्याय स्टेटीची जबाबदारी घेतली तरी थंय बसून गोंयाचेर दोळो दवरपाचो तुमचो सदांच आसता कितें चल्लां ते तुमी लक्ष सदांच दवरतात एज अ एक्स प्रेसिडेंट ऑफ काँग्रेस गोंयचे तुमी. तर सगळ्यात पयली लोकांक जी उत्सुकता आसा ती म्हणजे जे पेटिशन तुमी फायल केल्या डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन म्हणजे जे असेंब्लीन स्पिकरा कडेन गेले थंयच्यान हायकोर्टान गेले आतां सद्या ते सुप्रीम कोर्टान आसा एक्झॅक्टली कितें सिच्युएशन आनी खंय पावला ही गजाल. पयलीं म्हणजे आमचे स्पिकरान म्हजें पेटिशन हें जवळ जवळ 1.5-2 वर्सां डिले केलें हियरींग म्हणजे म्हाका सुप्रीम कोर्टान वचपाक पडलो पयलीं की स्पिकराक डायरेक्ट करपाक कितें बेगीन कर तेजे नंतर 1.5 वर्सान स्पिकरान तेजेर ऑर्डर दिली आनी तेजें म्हाजें पेटिशन भायर मारलें म्हणजे ते मर्जर जाली 8 MLAची इल्लिगल ती तेणें
खरी धरली. तेजे नंतर म्हाका ती कायदे प्रमाणे हायकोर्टान चॅलेंज करपाक जाय आशिल्ली, पूण हांव डायरेक्ट सुप्रीम कोर्टान गेलो टायम पिरियड जावचो सेव करपाक. पूण सुप्रीम कोर्ट परत म्हणपाक लागलो परत हायकोर्टान वच. सो म्हणून हांव परत हायकोर्टान गेलो. पूण लकीली आमचो जो एडवोकेट आसा अभिजीत गोसावी, सो ताणें ते बरी युक्ती हें केली आनी ते पिटिशन विदीन 2 म्हयन्या भितर हायकोर्टांतल्यान भायर हाडलें आनी आतां आमी सुप्रीम कोर्टान तें अपील केल्लें आसा. पयर तें लिस्ट जाल्लें, पूण गव्हर्नराच्या पावराचेर प्रेसिडेंट ऑफ इंडियान सुप्रीम कोर्टा कडेन तेजेर ओपिनियन मागला. आनी त्या खातीर म्हाजें पिटिशन जे हियरिंगा येवपा आशिल्लें तो कॉन्स्टिट्युशनल बेंच बसलो म्हणून तें पयर डिले जालें. आनी म्हाका दिसता ती डिले आनीक एक 10 दीस तरी तें मॅटर उरतलें. पूण आतां सुप्रीम कोर्टान पावल्ल्यान आनी हांगसर जवळ जवळ इलेक्शनाक आनीक 1.5 वर्स सुमार असले कारणान आनीक BJP अशेंच एक पिटिशन जें म्हाका हांगा गोंयांक ओपोज करता, पूण तें तेलंगणाक ते BJP ताका फास्ट करपाक सोदतात. म्हणजे तेलंगणान TRSचे जे आमदार काँग्रेसीन गेले थंय BJP ते फास्ट जावचे म्हणून सुप्रीम कोर्टाचेर सुद्दां प्रेशर हाडटात. आनी त्या हेजेर पळय सुप्रीम कोर्टान हें दिलां, डायरेक्शन दिलां स्पिकराक की तूं तें घेवन बसपाक शकना, ते 3 म्हयन्या भितर तुवें डिस्पोज करपाक जाय. सो दोगांयचे रिजल्ट लागतले वांगडा. हय, सो तें पिटिशन आतां स्पिकर हें करतलो. पूण म्हाजे कोतान आतां आमचो जो चीफ जस्टीस ऑफ इंडिया आसा हो खूब क्लियर आसा की खंयचीच कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी खंयचेच मॅटर घेवन बसोन ते डिले करपाक शकना. आनीक म्हाजें पिटिशन कितें आसा की तुमी 10th शेड्यूल कितें आसा तेजें डेफिनेशन कितें आसा एक्झॅक्टली क्लॅरिटी जितून भितर थोडी कन्फ्युजन आशिल्ली ती क्लियर करची. म्हणजे 2/3 फक्त आमदारूच वचोन मर्ज करप आनी ते मर्ज ग्राय धरप हें सारकें न्ही. आनी त्या खातीर सुप्रीम कोर्टा कडेन हांवें क्लॅरिटी मागल्याक आनी हांकां डिस्क्वॉलिफाय करचें म्हणून मागला. जो कितें रिजल्ट आहा तो 1 म्हयन्या भितर मेळटलो. 1 ते 2 म्हयन्या भितर मेळपाक जाय, कारण बिफोर झॅडपी इलेक्शन जावपाक शकता. कारण ऑलरेडी म्हाजें पयलीं पिटिशन आसा तें इन्फ्रक्शियस जाल्लें आसा, टर्म काबार जालां. म्हणून आमी सुप्रीम कोर्टा कडेन अपील केला की हें पिटिशन आसा तें बेगीन दिवचें, कारण गोंयकारांक हें परत परत डिफेक्शनाचो जो रोग आसा तो गोंयांक आमच्या लोकांक वोट करतात आनी तेचे नंतर ते BJP तांकां व्हरता पयशांचें आमीश दाखोवन, पाखबराचो आमीश दाखोवन. आनी हें डेमोक्रेसीच्या अगेन्स्ट, गोंयच्या लोकांच्या अगेन्स्ट, कारण गोंयच्या लोकांनी हांकां इलेक्टूच केलें नाशिल्लें. आयजूय जर तूं इलेक्शन कमिशनाचे जर वेबसायटीचेर गेलो जाल्यार BJPचे हे जे गेल्ले आसा आमचे 8 आमदार ते आजुनूय काँग्रेस आमदार म्हणून तुमकां दिसतले. पूण स्पिकराचे वेबसायटीचेर गेले एसेंब्लीच्या जाल्यार तेंचे कमळां दिसतात, म्हणजे इलेक्ट जाल्ले हातीचेर आनी थंय ते कमळां जाल्ल्यान. मर्जर एक्चुअली स्पिकराक पावर ना, मर्जराचो पावर आसा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. अँड दिस इज कम्प्लिटली रॉंग वॉट दे हॅव डन इन गोवा. पण तुम्ही मर्जर म्हटले म्हणून आता सुद्धा जर कॅबिनेटान पळयत जाल्यार जर फिगर जर तशें पळयत जाल्यार ऑलमोस्ट दिगंबर कामत येतकून दिगंबर कामत जेन्ना काँग्रेसीचे चीफ मिनिस्टर आशिल्ले तेन्ना जे कॅबिनेट आशिल्ले ते ऑलमोस्ट कॅबिनेट BJPन तेच दिसता. इफ यू काल ते विजय सरदेसायान स्टेटमेंट केला पयलो तो की तो म्हणटा कितें दिगंबर कामताची ती मेजॉरिटी हें आसा. हांव तेजे पलीकडेन वचोन सांगपाक सोदतां की हे जे एंटायर कॅबिनेट आसा त्या कॅबिनेटान तुमी पळयात गोंयचो माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचो माजी मुख्यमंत्री रवी नायक आनी काँग्रेसचो माजी प्रदेशाध्यक्ष म्हणजे स्टेट प्रेसिडेंट हो मिनिस्टर आसा एक. सुभाष शिरोडकर काँग्रेसचो माजी अध्यक्ष हो आयज मिनिस्टर आसा. तिसरो आसा तो दिगंबर कामत. दिगंबर कामत हो काँग्रेसचो माजी मुख्यमंत्री, माजी CLP लिडर. सो हो आतां परत मंत्री जाल्लो आसा. सो 3 जाले. चवथो आसा तो माविन गुदिनो. माविन गुदिनो हो युथ काँग्रेसचो माजी अध्यक्ष. 5वो आसा तो निळकंठ हळर्णकर. निळकंठ हळर्णकर म्हणटा तो काँग्रेसचो आमचो नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आशिल्लो. 6वो म्हणटा तो बाबूश मनसरात. बाबूश मनसरात एक स्ट्रॉंग काँग्रेसमॅन आशिल्लो. काँग्रेसीक तो मिनिस्टर आशिल्लो. आयज तोय कॅबिनेटाक मिनिस्टर आसा. आनीक 7वो म्हणटा तो तुगेलो विश्वजीत राणे. विश्वजीत राणे हो जन्म येता आसतना काँग्रेसमॅन म्हणून जन्म आयिल्लो, बापूय CM आशिल्लो. तेजे नंतर काँग्रेस पक्षाचो जनरल सेक्रेटरी आशिल्लो आनी एक CMाचो काँग्रेस CMाचो चलो. दुसरो 8वो आसा तो तुगेलो आमचो वो सुभाष फळदेसाय. सुभाष फळदेसाय कसो RSS सुभाष फळदेसाय एक टायमार काँग्रेसचो आनी सांग्यार तो स्ट्रॉंग एस्पिरंटूय आशिल्लो आनी स्ट्रॉंग
काँग्रेसमॅन आशिल्लो. सुभाष फळदेसाय इज अ बीजेपी नो 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 ते थोडे कितें करता पयलींची हिस्ट्री थोडे दाखोवपाक सोदना. सो एंटायर द 11 मिनिस्टर आशिल्ले, 11 मिनिस्टरांतले जवळ जवळ 8 मिनिस्टर हे काँग्रेस, म्हणजे मुख्यमंत्री फक्त बीजेपीचो. आणि बीजेपीचे तसं पळोवपाक गेल्यार फक्त 1.5 मुख्यमंत्री धरून 1.5 मिनिस्टर आसा. 1.5 कित्याक? तवडकराक आमी फुल धरपाक शकना न्ही. तवडकर बीजेपी सोडून गेल्लो आणि त्याच्या नंतर बीजेपीचे कॅन्डिडेटाच्या अगेन्स्ट तेणें काणकोण कॉन्टेस्ट केल्ले. बीजेपीचे कॅन्डिडेटाचे तेणें लोकसभेक इलेक्शनाक तवडकर केन्ना काँग्रेसीक जॉईन जालोच ना. हांव काँग्रेसमॅन म्हणना ताका, हांव ताका म्हणटा अर्दो बीजेपी. सो तशें पळोवपाक गेल्यार एंटायर कॅबिनेटींग 12 मिनिस्टर सीएम धरलो जाल्यार फक्त 1.5 बीजेपीचे मिनिस्टर आसात. आणि सीएमा जर कुशीक कळलो जाल्यार फक्त अर्दोच आसा कॅबिनेटाक बीजेपीचो. कारण उरले कोण? रोहन खंवटे. रोहन खंवटे काय हो बीजेपीन नाशिल्लो. 11 उरतो सुदीन ढवळीकर. सुदीन ढवळीकर एमजीचो. सो एंटायर जर पळयलें 11 भितर 8 हे काँग्रेसचे मिनिस्टर आसात. एक आशिल्लो तो रोहनाक हांव काँग्रेस धरना पूण तो इंडिपेंडंट, तो बीजेपी न्ही. आनी उरतो तो सुदीन ढवळीकर आनी एक तवडकर आसा तो अर्दो बीजेपी. सो 1.5 मिनिस्टर कॅबिनेट आसा. सो बीजेपी लीड इट इज अ बीजेपी सीएम लेड काँग्रेस गव्हर्मेंट. हांव रिपीट करता, बीजेपी सीएम लेड काँग्रेस कॅबिनेट त्याने काँग्रेस गव्हर्मेंट म्हणपाचें. म्हणजे एंटायर हे काँग्रेसमय थंय जाल्लें आसा. आनी ओरिजिनल जे बीजेपीचे सगळे लिडर आसात तांकां सिस्टमॅटिकली तेंगेले लिडरशिपीन काबार करून सायडीक मारलेले आसा. नाजाल्यार तूं पळय जेणी बीजेपी उबारलेली आसा आज ते खंय आसा. पूण तांकां आतां एकठांय करपाचें काम दामू नायक करता. ओल्ड जितले लिडर्स आसा तांकां वचोन बीजेपीचे प्रेसिडेंट मेळोन तांकां लागीं हाडपाचे प्रयत्न चालू आहा. म्हाका दिसना ते दामू नायक ते शक्य आसतले, कारण हे सगळे आसते दामू नायकाचे खूब सिनियर असं ते पॉसिबल ना. सगळे जे भायर आसा जितले जे आयज कॅबिनेटाक खरे तरेन ही तुमकां दिसना की तुम्ही इतले तरेन सांगले की काँग्रेसीचे लोक बीजेपीन गेल्या पण थंय खंय दुख ना बाबा आपले सगळे खडेगात लिडर आहा हे आपूण सांबाळूंक शकलो ना म्हणून हे सगळे जाण काँग्रेसीतले बीजेपीन गेले तिकत ते खडपाक आसा. कारण असले स्वार्थी जेन्ना लिडर आसा म्हणजे एक्झाम्पल घेतो रवी नायकाक काँग्रेसीन मुख्यमंत्री गेलो, दिगंबर कामती सारके एका काँग्रेसीन मुख्यमंत्री गेलो, CLP परत लिडर गेलो, फक्त परत आता ह्या पावटी CLP लिडर केल्लो म्हणून ताका तिडक. म्हणजे तुम्ही इमॅजिन करात हे कितले स्वार्थी लोक. म्हणजे ताका फ्युचर काँग्रेसीन दिसना म्हणून बीजेपीन गेले ते. तुम्ही इलेक्ट कसं कितें जालें तुम्ही परत पयलीं म्हणजे इलेक्शनाक रावपाक जाय नाशिल्लें न्ही. फ्युचर नाशिल्लें जाल्यार काँग्रेसचे हेजेर इलेक्शनाक रावपाक जाय नाशिल्लें. तुम्ही इलेक्शनाक पयलीं रावतात आनी तेजे नंतर तुम्ही पावरा खातीर सगळे कडेन वयतात. तशें पळोवपाक गेल्यार दिगंबर कामतीक काल इंडक्ट करून बीजेपीन आपले जे डिस्ट्रॉय करपाचें काम सुरू केल्लें आसा. कित्याक अशें कित्याक म्हणटा तुमी? दिगंबर कामत ज्या दिसा मंत्री जालो आय थिंक बीजेपीचें काबार जावपाचें सत्र सुरू जालें. इट्स अ बिगिनींग ऑफ द एंड ऑफ बीजेपी फ्रॉम द डे the Digambar Kamath was sworn in as the minister. Inducted as a minister. कारण तो काँग्रेसी असताना आमचे जवळजवळ आमचे कडेन 22 आमदार आशिल्ले, तो मुख्यमंत्री आशिल्लो आणि जेन्ना इलेक्शनाक गेले आमचे फक्त 9 आमदार जिखून येयल्ले. म्हणजे 22 वयल्यान 9चेर हाडपाचें काम दिगंबर कामतीन गेले. म्हणजे काँग्रेस एक्चुअली डिस्ट्रॉय केली दिगंबर कामतीन. सो दिगंबर कामतीन काबार केले म्हणटा. आयज आमचे काम दिगंबर कामत बीजेपी डिस्ट्रॉय करपाक करतले आनी बीजेपीचे खूब लिडरांक खबर आसा. त्यांचे माजी अध्यक्षांकूय खूब जाणांक खबर आसा की दिगंबर कामत ती घेवप म्हणजे बीजेपीक डिस्ट्रॉय करप. तूं पळय दाखयता थोड्याच दिसान तो प्रमोद सावंताची ती खुर्ची काडपाक सुरू करता काय ना आनी 3-4 म्हयने राव दिगंबर कामत मुख्यमंत्री जातलो म्हणून तुमीच बरोवपाक लागतले. गोंयचो मुख्यमंत्री दिगंबर फ्युचर म्हणटा तुमी. तो ट्राय करतलो. तो प्रमोद सावंताक जगपाकूच दिवचो ना. तेगे तो सामको सायलंट ऑपरेटर. तू कळपाक सुद्धा कसो. आता तुम्ही इतले सगळे पोट तिडकीन उलयता हे सगळ्यो गजाली करता जाल्यार तुमकां हांगा एक्टिवनेस कित्याक ना? आमी तुमकां थंय तमिळनाडू पॉंडिचेरी यू आर कॉन्सन्ट्रेटींग देर थंय व्हडल्यो व्हडल्यो मिटिंगो घेता, थंय इंटरॅक्शन तुम्ही करता. गोंयांत जंय गरज आसा काँग्रेस गोंयांत जंय एकही ना खुबश्यो काँग्रेसींच्यो गजाली चल्ला जाल्यार वाय यू आर नॉट एक्टिवली पार्ट ऑफ द काँग्रेस टीम इन गोवा? बेसिकली म्हाका म्हाजे कडेन जबाबदारी दिल्या ती तामिळनाडूची आनी पॉंडिचेरीची आणि दोनूय कडेन जवळजवळ फेब्रुवारी मार्चान इलेक्शन जातलें. म्हणजे आनीक 6 म्हयने
थंय इलेक्शन जातलें. सो म्हाजी पार्टीन जबाबदारी ती दिल्ली आसा. म्हाजी गरज सद्याक चड तामिळनाडू आनी पॉंडिचेरी आसा. डेफिनेटली हें इलेक्शन जातकर म्हाका टायम मेळटलो आनी तेन्ना हांव परत गोंयांक लक्ष घालपाक सुरू करतलो आनी परत जो कितें म्हाजो रोल पार्टी सांगतली तें काम आता कांयच रोल ना तुमचो गोंयांत. गोंयांक कारण हांवें येवन परत बेश्टीच लुडबूड करप अननेसेसरली खंयचो इशू जर ते घेयनात तेन्ना हांव तो इशू ट्विटा मार्फत जावं पोस्ट घालता आनी तो इशू घेता जेन्ना म्हाका दिसता की आमचे कोणी खंयचोय इम्पॉर्टंट इशू मिस जाता तितलेच पुरती हांव तें काम करता. नाजाल्यार हांव तसो जास्त इंटरफियर जावपाक सोदना. ना पूण हे काँग्रेसीन इंटरफियर जावपाची गरज म्हाका दिसता सुरवात जाल्या गरज आहा. बिकॉज आतां बॉक्सिंग बी सुरू जाला. म्हणजे नौशादाचेर हीट पडली, त्या वटेन जॉयल यूथ काँग्रेस येवपाचो बंद जालो, खेमलोचें आमी आयकलें. सो ह्यो सगळ्यो गजाली आयकल्यो जाल्यार आय डोंट नो वॉट इज हॅपनिंग इन काँग्रेसीन ही बॉक्सिंग कित्याक सुरवात जाल्या म्हाका कळना. म्हाका खबर ना तो एक्झॅक्टली इन्सिडंट कितें. हांवें तो वाचलो आनी तेजे नंतर वासपूस केली जाल्यार तो इशू जाल्लो. आय थिंक दे वील रिजॉल्व दॅट इशू. पण तुमकां दिसता इज इट अ रायट थिंग जे चालू आहा जे घडलां? बिकॉज फुड्यान येवन पब्लिकली पार्टीचो मनीस उलोवप नौशादा सारको भुरगो जो एक यंग भुरगो तो म्हणटा की आपल्याक प्रोटेस्ट करचें पडटलें ह्या गजालीचेर. इट इज अ फेलियर ऑफ लिडरशीप दिसना? ना म्हाका एक्झॅक्टली खबर ना कारण मी ती तसो भुरगो आसा न्ही सो तेका थोड्यो गजाली अजून कळना म्हणटा तुम्ही? ना कळना न्ही मात भुरगो आसला त्या कारणान थोड्यो अश्यो गजाली जावपाक शकता पूण ते तितल्यो एक्स प्रेसिडेंट तुम्ही असल्या कारणान तुमची जबाबदारी दिसना? एक पास्ट प्रेसिडेंट आपूण तांकां गायड करपा जाय. बिकॉज तुमच्या कालावधीत ज्यो गजाली घडल्यो मेजर गजाली घडल्यो जे तुम्ही टॅकल केले म्हणजे डिस्क्वॉलिफिकेशन पेटिशन फायल करता आणि यू आर अ सिनियर लिडर कनेक्टेड सेंट्रली आणि दुसरे स्टेटी तुमच्या हाता सकयल असे मोठे मोठे सिटी जेन्ना सेंट्रल लिडरशिपान तुमकां दिल्ले आसा तेन्ना गोंय तुम्ही अशेंच सोडून दिला? ना सोडून दिल्लें हांगसर जबाबदारी ऑलरेडी अमित पाटकाराक अध्यक्ष म्हणून केल्लो आसा. काँग्रेसीन एक एक्सपेरिमेंट केलो, एक न्यू फेस हाडून हांगा प्रयोग करूया आणि दुसरो सक्सेसफुल जालो असं दिसता तुमकां? ते इट इज अप टू द AICC तुमकां कितें दिसता? आर यू फिलिंग प्राऊड ऑफ इट दॅट की आपल्या उपरांत कोणे तरी प्रेसिडेंटशीप घेतला आणि इट इज गोईंग व्हेरी वेल, ऑर यू आर फिलिंग दॅट इट्स अ रॉंग डिसिजन? ना ते कितें करपाक ते करता धडपडटा. आमचे CLP चो लिडर युरिया आलेमांव आनी CLP आमचे जर 3 असले जाल्यार सुद्दां ते असेंब्लीक ते काम बरें करतात. सो असेंब्लीचें काम जे इश्यूज रेज जातात ते परत इमिजिएटली त्यांचो फॉलोआउट जावन रस्त्यार उतरोवपाक जाय. सो ते म्हाजे कोतान सुरू करपाक जाय. जो इशू असेंब्लीक रेज जाता तो इशू परत पार्टीन घेवन रस्त्यार देवन तो म्हणजे दोगांयचे एक हें आसपाक जाय, कॉर्डिनेशन आसपाक जाय. CLP असेंब्लीन रेज केलो तो इशू घेवन पार्टी रस्त्यार येवन फायट केली जातले ते कारण ते नवीन आसा. आम आदमी पार्टी सारको पक्ष आयज रस्त्यार देंवता, रस्त्याच्यो ज्यो इश्यूज आसा रस्ते सारक्यान तेजेर घेता आणि काँग्रेस खंयच तेजेर उलयतना दिसना. बट दॅट लिडरशीप ऑर ती एक्टिवनेस खंयच काँग्रेसी भितर वयल्यान काँग्रेसी भितर सद्या पार्टीनूच फूट कितल्योश्योच गरज आसा. तशें ना घेता न्ही ते इशू घेता इशू करता पूण ते मातशें आनी मातशें एग्रेसीव जावपाक जाय. आनी चीफ मिनिस्टराचे हेजेर आनी एग्रेसीव चीफ मिनिस्टराची जितलें करप्शन आनी इश्यूज आसात ते म्हाजे कोतान पार्टीनी आनी एग्रेसिवली घेवपाची गरज आसा. पूण तुमी केन्ना स्वता हें घेवन मिटींग घेवन स्वता आपले सुझाव किंवा विचार सांगिल्ले आसा? पॉलिटिकल अफेर्स कमिटीची मिटींग जावं PCC जेन्ना केन्नाय जाता, हालीं ती जाल्ली ना, तेन्ना डेफिनेटली आमी सांगतात हे सगळे इश्यूज आसता आमी डिस्कस करतात पार्टीक कितें गरज आसा परत रिवायव करताले. एक म्हणजे आमी एग्रेसिवली एजिटेशन करून जे एंटी पब्लीक पॉलिसी एंटी गोवन पॉलिसीज ज्यो आसात तेजेर घेवन आमी रस्त्यार उतरून नाजाल्यार प्रेस कॉन्फरन्स मार्फत लोकां भितर पावोवपाची हें मातशें काम आनी एग्रेसीव जावपाक जाय. आमचे स्पोक्स पर्सन हांकां रेगुलरली आठवड्या एटलिस्ट 2-3 दीस तेणी दिसता असो कंट्रोल गेला सारको दिसता. किंवा इवन कालोस सारको आमदार हालदोनचो आमदार निलेश काब्रालाच्या बर्थडेक वयता आनी थंय डिसिप्लिनरी तेजेर लेटर सेंट्रलाक वता. सो इज इट नॉट दॅट एवरीथींग इज ऑन हलके फलकेचे 3 आमदार आहा ते आमदार सुद्दां जर कंट्रोला भायर वता जाल्यार वॉट इज द फ्युचर ऑफ काँग्रेस इन गोवा? ना ते थोडे कितें तरी मिसअंडरस्टँडींग जाले आसतली बट दॅट कूड हॅव बीन अवॉयडेड.
दॅट कंट्रोवर्सी कुड हॅव बीन अवॉयडेड एक्चुली. कित्याक गोंयांक जावं तूं खंयच्याय देशांत गेल्यार बर्थडे कोणाच्या वचून विश करप इट कॅनॉट बिकम डिसिप्लिनरी इशू. दॅट्स वॉट आय नो, बट इट इज अगेन डिपेंड्स ऑन द इंटरप्रिटेशन. कंप्लेन केली ती सुद्दां ती मिडिया कडेन पावपाक जायना एक्चुली, बट दॅट इशू कुड हॅव बीन एक्चुली अवॉयडेड. पण कितें दिसता तुमकां वॉट वील बी एक्शन म्हणजे प्लॅन ऑफ एक्शन काँग्रेसीन टॉप प्रायोरिटीचेर कितें आसपाक जाय हेच्या फुडें एटलिस्ट पार्टीन आपले अपोजिशन म्हणून कशें धोरण धरपा जाय? एक म्हणजे सगळे एक वन टीम करून सगळे इश्यूज आमी एग्रेसिवली घेवपा जाय. एक म्हणजे लोकांक दिसपा जाय की आमचो आवाज काँग्रेस पक्ष काडटा, आमचो आवाज घेवन काँग्रेस पक्ष म्हणजे प्रत्येका दिसता बाबा हें वायट चल्लां पूण तो मनीस आवाज जावपाक शकना. पूण हें जायना सद्या, तो अपेक्षा धरता काडपाक जाय म्हणजे काडप जायना सद्या. जितले एग्रेसिवली जाय तितले मातशे खंय तरी, कारण आमची स्ट्रेंथूय तशी कमी जाल्ली आसा न्ही, लिडरूय कांयच उरलेले ना पार्टीक. सगळे लिडर आसते आमकां 2022 इलेक्शनाचे पयलीं बीजेपीन जे षडयंत्र केले, वेगवेगळ्यो पार्टी गोंयांत हाडल्यो, वेगवेगळे आमच्या लिडरांक फोडपाचे जे उद्देश आशिल्लो, जर ते बीजेपी कडेन येना जाल्यार ते काँग्रेसीकूय उरपाक जायना, तांकां काँग्रेसींतल्यान काडप हो तेंचो एक उद्देश आशिल्लो 2022 इलेक्शना पयलीं. आनी थंय ते समवट सक्सेसफूल जाले आनी तितून भितर तेणी आनीक पॉलिटिकल पार्टी जी हाडली जी काँग्रेसची वोट्स फोडपाक, तेणी जवळ जवळ 94,000 वोट्स आमची फोडली. सो त्या हेचेर आनीक दुसरी पॉलिटिकल पार्टी हाडली, हेचेर आमचे खुबशे लिडर्स गेले. सो पार्टी कडेन आतां आमी न्यू लिडर्स बिल्ड करपाचे प्रोसेस सुरू जाल्लो आसा. ऑलरेडी सायजेबल लिडर्स जॉइन जाल्यात, आनीकूय लिडर जॉइन जावपाक जाय. लिडर्स न्यू जॉइन जाताना सुद्धा ब्लॉक प्रेसिडेंट सुद्धा आसा, ते सुद्धा नवे चेहरे हाडले आनी जुने लोक जे काँग्रेसीचे आहा तांकां सायडलायन दवरली. सो स्ट्रॅटेजी खंय तरी चुकता किंवा दुखयता अशें दिसना? आय थिंक आवर इंचार्ज बाबा ठाकरे बाब आनीक अंजली मॅडम दोगांय इश्यूज तांकां खबर आसा आनी ते आर हँडलिंग द इश्यूज. सो आय थिंक वॉट अबाउट अलायन्साचेर तुमचें कितें म्हणणें? आर यू ओपन फॉर इट अलायन्स करप? अलायन्स ऑलरेडी गोंयांक काँग्रेस आनी गोवा फॉरवर्डाचे अलायन्स ऑलरेडी आसा. लास्ट असेंब्लीक आशिल्ले तेजे नंतर ते तुटलेले ना. बाकीचे अलायन्स पार्लमेंटा कडेन आमी पळयलें की सगळे एक येवन पार्लमेंटा कडेन फायट केल्ले. सो अलायन्स तसो सगळे पार्टी कडेन इंटॅक्ट आसा आनी असेंब्लीकूय बीन आयज पळयलें जाल्यार ते सगळे आमदार कमीच आसा पूण ते तरी सुद्दां एक जावन फायट करतना दिसता. आपण क्लियर कट 2-4 दिसा पयलीं अमित पालेकरान सुद्दां सांगलें की अलायन्स आमी काँग्रेसी बरोबर वचपाचे तेंचे मायंडसेट ना. 40 कॉन्स्टिट्युएन्सीन ते काम करता. सो आर यू स्टील फील दॅट ते एकठांय येवप गरजेचें आनी अलायन्सान बीजेपीच्या अगेन्स्ट फायट करप गरजेचें की सगळे पार्टी आपापल्या तरेन आपले कॅन्डिडेट घाल? गोंयकारांक बाय एंड लार्ज हो सरकार भायर पडलेलो जाय आशिल्लो आनी गेले ते असेंब्ली इलेक्शनाकूय वोटींग पॅटर्नूय तसोच केल्लो पळयलें जाल्यार. कारण इतले लिडर व्हरून सुद्दां बीजेपीचो जो वोट शेअर आसा 32%, तो वोट शेअर बीजेपीचो वाडलो ना एज कम्पेर्ड टू 2017 इलेक्शन. ऑन द कॉन्ट्री 0.03% कमी जालो सगळे लिडर व्हरून सुद्दां. म्हणजे वोटर्स जो आसा तो अजुनूय काँग्रेसी बरोबर आसा आनी काँग्रेसचो चेर तेंचो विश्वास आसा. पूण जे काँग्रेसचे सेल्फीश लिडर आसात जेणी काँग्रेसच्या सिंबॉलाचेर इलेक्ट जावप आनी तेजे नंतर पार्टी सोडून वचप आनी हें पयले फावट कंटिन्युअसली सेकंड टायम जाल्लें आसा. सो ह्या हेचे खातीर आमकां मातसो एक सेटबॅक ना म्हणल्यार आयिल्लो आसा. सो तो येतलो जाल्यार परत आमी लोकांचो विश्वास घेवन एक बरें कॅडर बिल्ड करपाक जाय, बरे लिडर्स आमी घेवन मुखार वचपाक जाय. आनी मुखारले असेंब्लीक हें न जावचें जाल्यार आमी जवळ जवळ 23 ते 24 MLAs स्वबळाचेर काँग्रेसीन निवडून हाडपाक जाय प्लस अलायन्स. सो अलायन्स यू ओपन फॉर अलायन्स जावपाकूच जाय म्हणटात? सद्याचें वातावरण जर पळयलें गोंयांक आनी देशांत जाल्यार सगळे ओपोजिशनान एक येवपाक जाय हें लोकांचें मत आसा. ते मागीर कशें येवप कित्याक तेज्यो हें की मॉडेलिटीज कितें आसतल्यो त्यो नंतर डिसायड करपाक जाय. एक मायंडसेट उरपाक जाय की सगळे एक करून, कारण बीजेपी ही खूब मॅन्युप्युलेट करता. राहुल गांधीन ऑलरेडी आमचे दाखयल्लें आसा की वोट चोरी कशी जाता आनी वोट्स कशे मॅन्युप्युलेट करतात. गोंयांकूय आमच्या पार्टीन ते एक्सपोज केल्लें आसा वेगळे वेगळे मतदारसंघात कशें करून वोट्स घातलेले आसात. सो ह्या हेचेर
म्हाका दिसता एक लोकां भितर हें आसा की सगळ्यांनी एक जावन लढचें. जेंका कोणाक दिसता की आमी वेगळे लढोन बीजेपीक मदत करपाचें, जशें लास्ट असेंब्लीक थोड्यांनी केल्ली, ते कुशीक सरतून करपाक तांकां कोण आमी आडोवपाक शकना. पण तू यू आर ओपन फॉर अलायन्स. काँग्रेस अलायन्स म्हणजे परत सगळ्यांनी एक युनिटी करून अलायन्सूच जालें न्हू, युनिटी म्हणजे आपापली पार्टी घेवन फायट करपाची गरज आसा. पूण सपोज आम आदमी पार्टीक दिसता की आमकां बीजेपीक जिखपाक जाय जाल्यार आम आदमी पार्टी ही सेपरेट वचून कॉन्टेस्ट करता. पूण म्हाजे बद्दल आम पार्टीचे लोकल लिडर्स जेन्ना हांव उलयता आसतना लोकल लिडर्स म्हणटा ना आमकां काँग्रेसची गरज आसा. दे आर ओपन फॉर अलायन्स. ते ओपनली म्हणजे सेंटर सांगता सेंट्रल लिडरशीप जे कितें जाल्लें आसा तेंगेले मातशें ते अंडरस्टँडींग जाता न्ही बीजेपी कडेन कदाचित की गोंयांक नेक्स्ट टायम तुमी हें कराक आनीक आमकां जिखोवन दिया. सेंटर बीजेपी आणि सेंटर आप इज अंडरस्टँडिंग जाता तेंचे फॉर गोवा. कॉम्प्रोमाइज केला कॉम्प्रोमाइज 100%. नाल्यार लास्ट मिनीट ते हरियाणाक कित्याक दोगो दिले तेणी तर पळयलें जाल्यार चित्र तशीच दिसता न्ही. वॉट अबाउट गोवा विजय सरदेसाय, इज ही जॉयनिंग काँग्रेस? आय डोंट नो. म्हाका म्हाजे कडेन काय तसो कांय प्रस्ताव ना. बट लास्ट टायम असेंब्ली इलेक्शना कडेन जेन्ना अलायन्स हांव नॉर्मली अलायन्स ओपोज करतालो पूण आय वॉज सपोर्टींग द मर्जर एट दॅट टायम. पूण दॅट टायम आमची पार्टीनी तेजेर घातला तोय तयार नाशिल्लो. सो आतां काय प्रपोजल काय म्हाका दिसता पार्टी कडेन आसा अशें म्हाका कोणें सांगूं ना. पूण ही इज ऑल्सो डुईंग गूड जॉब इन द असेंब्ली ओपोजींग द बीजेपी गव्हर्मेंट व्हेरी फोर्सफुल्ली. So there are chances. You are open for it. I don't know. Yeah, Parties. merger. I proposed in 2022. So merger, you are open for it. Merger. I feel merger तो हे करपा आनी बाकीचे खूब लिडर्स आसा जाल्यार तांकांय आमच्या पक्षान सांबाळून घेवपा जाय. कारण नेक्स्ट इलेक्शनाक आमी जर 21 नंबर क्रॉस करना जाल्यार परत आमदार टिकोवन दवरपाक खूब डिफिकल्ट जाता. कारण ते आमदार इतले आशेचे असतात इलेक्ट जातकच ताका डेव्हलपमेंट दिसता, मागीर पयशे दिसता, पावर दिसता, सगळें दिसता. इलेक्शना पयलीं ते सारके अशें करून येतात, सारके तिकेट मागपा आसतना सांगतात, देवा कडेन वचून सोपूत घेतात, ओत घेतात की आमी पक्ष कशें सोडपाचे ना. म्हणजे दिगंबर कामतीचें एग्जाम्पल घे तूं. महालक्ष्मीच्या देवळां वचून ताणें सोपूत घेतला, घराणी घातला आनी तोच आयज बीजेपीन गेला. आनी देवान सांगलें खंय न्हू. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही दिगंबर कामत जसो लोकांक फटयता देवाचें नांव यूज करून तितलेच बीजेपी एक्सपोज जाता हितून. कारण बीजेपी कितें म्हणटा आमची हिंदुत्व आनी आमी हिंदू देव हांकां रक्षण करपाक जाय, हें सगळें कोण करता बीजेपी. म्हणजे बीजेपी दाखयता की आमी हिंदुत्व आनी बहुजन समाजाक पिशे करतात. एक्चुली हांकां हिंदुत्वाचें पडना, हे हिंदुत्वाचे एक्चुली दुस्मान आनी हे हिंदू देवांचो हेणी अपमान केला. कशें काय म्हणटलो तूं. पणजेच्या जागृत देवी महालक्ष्मीच्या देवळांक दिगंबर कामत सोपूत घेता आनी घराणी घालता हें सगळ्यांनी पळयलां. आपूण काँग्रेस पार्टी सोडून वचपाना म्हणून. आतां बीजेपी जर देवाक मानपी आनी ती जर खरी हिंदूची पार्टी आनी हिंदुत्वाची हें करपी प्रमोटर अशी जाल्यार तेणी दिगंबर कामतीक सांगपाक जाय आशिल्लें तुवें देवाचो सोपूत घेतला, तूं काम पार्टीन घेना. हे 8 जाण जे बीजेपीन गेल्यात तुम्ही देवाचो सोपूत घेतला, हिंदू देवाचो, हांव बाकी देवाचे कुशीकूच दवरता. बीजेपीक जर इतलीच आसा की हिंदुत्वाचो आनी हिंदू देवाचो जाल्यार पयलीं म्हणजे 8 आमदारांक तेणी भितर घेवपाक जाय नाशिल्लें. दुसरें तुमी दिगंबर कामतीक जेणे स्वता लीड घेवन घराणी घातलेली आनी देवांचो अपमान न्ही तो हिंदू देवाचो, तुमी तेका प्रमोट करता आनी ताका मिनिस्टर करता आनी तो आपले हें जस्टिफिकेशन करपाक परत देवाचो यूज करता की देवान आपल्याक सांगलां की तूं बीजेपीन वच म्हणून. म्हणजे देव हेका येवन सांगपाक लागलो. म्हणजे तूं कसो बहुजन समाजाक पिशी करता हे लोक. तूं म्हाजे कोतान तुमचे मार्फत हांव बहुजन समाजाक सांगपाक सोदतां की हे बीजेपीचे पळय हिंदुत्व ते पिशे घालतात न्ही बहुजन समाज, ते तांकां पडोवन गेले ना. तांकां हिंदू देवूय लागनाक आनी हिंदूचे कांय देणें घेणें कांय ना बीजेपीचे सगळ्या लिडरांक. फक्त ते बहुजन समाजाक पिशी करून आपले वटच्यान घेवपाचो प्रयत्न. पूण फाल्यां जर हितूंतले कोणीय लिडर काँग्रेसी कडेन परत येता म्हणून जर एक्सपेक्ट करतात जर येयले जाल्यार म्हाजे मतीन हांवें लास्ट टायम 2022 स्टँड घेतलो आनी म्हाका दिल्लीच्या लिडरांनी सपोर्ट केलो की जे 10 जाण गेले खूब जाण परत येवपाक सोदताले, हांवें तांकां कशेंच घेतलें ना, ठामपणे रावलो. हेच्या फुडें सुद्दां हे 8 आमदार, ते 10 आनी हे 8 आमदार
हांकां परत काँग्रेस पक्षाचो प्रवेश हांव पर्सनली मागे जितलोय फोर्स आसा तो यूज करून हांव ओपोज करतलो ठामपणे, कारण तांणी लोकांकूच फटयले ना, तांणी देवांक फटयल्ले आसात. तुमकां जर फाल्यां काँग्रेसीची लिडरशीप परत गोंयाची दिली जाल्यार आर यू रेडी टू एक्सेप्ट इट? म्हाजे पक्षान म्हाजेर विश्वास दवरलेलो आसा येदोळ्ळो तामिळनाडू आनी पॉंडिचेरी, आनी जंय फक्त 6 म्हयन्यांचेर इलेक्शन आसा. तें सोडून परत जर गोंया येवन म्हाका दिसता हांव आमच्या पक्षश्रेश्ठीचेर पक्षाचेर खूब अन्याय करतलो, कारण तामिळनाडूक जस्ट 6 म्हयने उरल्या इलेक्शनाक आनी एक स्टेटीन न्ही 2 स्टेट, आनी तामिळनाडू जंय जवळ 234 असेंब्ली इलेक्शन आसा, वेरस पॉंडिचेरी अराउंड 30 असेंब्ली सेगमेंट्स आसात आनी दोन कडेन एकूच बरोबर इलेक्शन आसा. म्हणजे तुमी इमॅजीन करात कितलो प्रेशर आसा. सो तें सोडून गोंयांक पार्टी म्हाका हाडपाना आनी म्हाजी इच्छा ना, कारण आमी ऑलरेडी दोनी कडेन सरकार करपाचे प्रयत्न आसा. तुमकां जर पार्टीन सांगलें की आतां इलेक्शन आलाय हा गोंयांत आफ्टर पॉंडिचेरी आनी तामिळनाडू, तेजे नंतर गोंयची इलेक्शन जवळजवळ एक 9 ते 10 महिन्याची पावतले, आनी त्या टायमार प्रेसिडेंट न्यू लिडरशीप हाडपाक खूब डिफिकल्ट. सो हांव येवन कार्यकर्तो असो काम करतलो. आनी आर यू वी सी यू एज अ कॅन्डिडेट ऑफ काँग्रेस इन एनी कॉन्स्टिट्युएन्सी? That we have not decided, but when time comes, let party decide. बिकॉज त्याच्या पयलीं तुमी कॉन्टेस्ट केल्ले आसा, सो यू नो. जेन्ना पार्टीन सांगला त्या टायमार जेन्ना पणजे मुख्यमंत्र्याचे अगेन्स्ट सिटींग सगळे कॅन्डिडेट फाटी सरले, आनी जेन्ना पार्टीन सांगलें तुवें कॉन्टेस्ट करपाक, येस हांव जिखतलो ना, हांवें पार्टीचो उद्देश धरून इलेक्शन कॉन्टेस्ट केल्लें आसा. फ्युचराक पार्टीन जर सांगलें येस. येस, वी हॅव ऑलवेज सीन यू की पार्टी आणि काँग्रेसी खातीर तुम्ही ज्या तळमळीन काम केला गोंयान असो किंवा आख्खे देशान, त्या प्रमाणे म्हाका दिसता वन ऑफ द कॅन्डिडेट वी ऑलवेज सॉ यू. आणि ज्या तरेन तुम्ही गोंया भायरूय काम करता एक गोंयकार म्हणून आमकां सदांच ते बरें दिसता. वी फील प्राऊड अबाउट इट की गोंयचो मनीस एक नॅशनल लेवलाचेर वचून एक पार्टीचें काम करता किंवा एक नेतृत्व करता. इट्स अ व्हेरी गुड थिंग. पण म्हाका दिसता की तुमचे लक्ष गोंयाचेरूय आसप तितलेंच योग्य आसा, आनी गोंयान ते इंटरफियर न म्हणटा की ते एक सजेशन्स किंवा एक गायडन्स दिवप तितकेच गरजेचे आसात. थँक्स अ लॉट, तुम्ही स्टुडियोन आयले आणि आमच्याकडे इतले गजाली केले त्याच्या खातीर देव बरें करूं. थँक्यू. हे आशिल्ले गिरीश चोडणकर, जे गोंयचे आदले काँग्रेसचे प्रेसिडेंट आशिल्ले, आणि त्या टायमार खुबश्यो गजाली जाल्ल्यो, आणि आतांय काँग्रेसीन ज्यो वयर सकयल गजाली टर्बुलन्स चालू आसा तेजेर खुबश्यो गजाली तेंच्यांनी मन मोकळेपणान आमकां सांगले. तुमी पळयतात तुमचो आवडतो चॅनल राष्ट्र टीव्ही.